कुठं आहे डिस्प्लेला येतं ना, तो जसं आता आपण ऑब्स्टिकल आलं आपल्यामध्ये. फायनली सिद्धूने गायछापच्या पिशवीत ड्रोन ठेवूनच दिलेला आहे. कोणी म्हणेल का गाईज ह्या गायछापच्या पिशवीमध्ये ड्रोन असेल? हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज, आज मी फार दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केला आणि विषय असा होता की खूप शूट चालू होते, जाम म्हणजे इतके जबरदस्त शूट चालू होते. त्याच्यामध्ये मला एडिटिंगला टाईम भेटला आणि मी जे माझे लास्टवाले ब्लॉग होते ते पण मी आता अपलोड केले. तर फायनली ते अपलोड वगैरे झाले आणि हा ब्लॉग येतोय. म्हणजे याच्या आधीचे ब्लॉग तुम्ही पाहिले असतील, मस्तपैकी इकडे एक ठिकाणी फिरायला गेलो होतो फक्त. तर विषय असा होता, योगायोगाने आम्ही सटायला आलो होतो. व इकडे आपली मित्रपरिवार आहे. याला तर ओळखतच असणार तुम्ही आपल्यासोबत. पहिल्या स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये होता तेजस मांडवडे, एकदम जबरदस्त शूट. तर आमची टीम होती, आम्ही इलेक्शनचे बरेच शूट वगैरे घेतले, ते केले. आणि आज फायनली मोठा भावाने आपल्या त्याच्या स्वतःच्या जीवाच्या कष्टावर एकदम अचानक भयानक म्हणजे ड्रोन घेऊन टाकलेले. आज कष्टाला यश आला आणि फायनल त्यांनी ड्रोन वगैरे घेतलंय आणि कॉल आला की म्हणे आपल्याला असं ठिकाणी ओझरला जायचं. ड्रोन गेला म्हणजे नाशिकला चाललोय, बट ओझरकडे असं सांगतो तुम्हाला जातोय. फायनली आता ड्रोन वगैरे घ्यायला चाललोय आम्ही. अचानक म्हणजे प्लॅन बनला आणि अचानक मॅच चाललो. तुम्हाला माहिती आहे आपले काम एकदम अचानक भयानक होत राहतात. तर सिद्धू सावंत पण आहे सोबत. फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे. इतके दिवस आम्ही सोबतच काम केलं, बट मी ब्लॉग आज स्टार्ट केला म्हणून आज आलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि ओम तर जिंदाबाद आहे. आणि जातो आता पुढे काय सीन होतो बघू. मस्तपैकी ड्रोन वगैरे घेतो, ओपनिंग वगैरे करू आणि बघू. शूट वगैरे लागला 100% कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ वगैरे काढायचा असेल. बाकी हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय करणार. मस्तपैकी ड्रोन वगैरे घेऊ, काही विषय नाही. मार्केट जाम होणार आहे आता, नाही का? फायनली गाईज लोकेशनला पोहोचलोय आणि त्याच्यात आता फायनली ड्रोन कुठे घेत आपण नेमकं आलो कुठे आहे आपण ओझरला. तर इथे एक त्या दादांचं घर आहे, त्यांच्या इथं ड्रोनची अनबॉक्सिंग करणार आहे तेजस. तर बघू काय सीन होतो, तुम्हाला दाखवतोच मी सविस्तर. फायनली गाईज मस्तपैकी ड्रोन ओपनिंग करून झालेलं आहे. हे बघा सिद्धूच्या हातात आहे. आणि ते मी अनबॉक्सिंगचा काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही, कारण की पूर्ण सेटअप वगैरे करत होतो. त्या म्हटलं तिथं फोकस केलेलं बरं, म्हणजे ती थोडी जास्तच माहिती भेटत होते नाही का, म्हणून म्हटलं ती मी काही घेतलं नाही ब्लॉगमध्ये. आपले अजून ड्रोन येतील, मी तुम्हाला ते सविस्तर दाखवेलच. बाकी आता ड्रोन फ्लाय करणार आहे आपण. पूर्ण सेटअप वगैरे केला गेलेला आहे आणि आता बघू काय सीन होतं. जेव्हा पण ड्रोन उडवणार ऑलवेज त्याच्या मागे आपण बॅक साईडला त्या जागेवर मला उडवायचं आहे. त्या जागेमध्ये ओपन स्पेस असावा, झाडं घेत नसावं. ठीक आहे, जिथून उडायचं तिथंच ऑन करायचं, नाही का आपण मळ्यातनं ऑन केलं आणि इतक्या रस्त्यावर आपण. कुठं आहे डिस्प्लेला येतं ना, तो जसं आता आपण ऑब्स्टिकल आलं आपल्यामध्ये. इथं येल्लो दिसतोय, येल्लो लाईन आली. याला पकडताना असं नाही पकडायचं, असं पकडायचं ना, कापेल अशा ठिकाणी असं लांब हात ठेवायचा मस्त पैकी. या टॅबला होल्ड करून ठेवायचा. पकडण्यासाठी जागा दिली. हो, इथं आणायचं, पकडायचं, हँड हो. ओके, फायनली गाईज सेटिंग वगैरे डन सगळं. हे बघा गिम्बल घेतलंय आणि आता गिम्बल काय घेतला आपण, ड्रोन घेतलं. जास्त किती वाजले रे हो? 4:45 वाजून गेले. तर गाईज आम्ही निघालो होतो 12 वाजता आणि 4:45 वाजून गेले. वाटलं नव्हतं एवढा टाइम लागेल, बट आता थोडे फोटो वगैरे काढायचे. फोटो वगैरे काढून घेतो. न्यू वन ॲडेड तेजसची खूप इच्छा आहे. आणि फायनल 1,64,000 हातात आहे आज. बरे संभाळी बरे. तेजस माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. काही विषय नाही. आले तुफान किती. बेडूक घेतलाय, बेडूक. चला नक्की फायनली. चला आता आपण निघू. मी बसतो आता मागे यार, कारण की
मागे जास्त रिलॅक्स वाटतं, पुढे रिलॅक्स बसता येत नाही कारण की मागे 2 जण बसलेली. रिलॅक्स सीट केलं रिक्लाइन तर नीट बसता येते. आता मागे बसतो मस्तपैकी. आणि फायनली गाइस नको रे सिद्धू, दिखा ये देखो गाइस, नन्ना बच्चा हमने आज सिद्धू लिया है. गाइस आता चाललोय घराकडे. म्हणजे सगळ्यात आधी थोडंसं आपण नाश्ता वगैरे करू. आणि तिथं भरपूर वेळ लागून गेल्यावर आम्हाला वाटलं होतं 10-15 मिनिटाचं काम असेल घ्यायचं. तिथं गेलो, त्यांनी ते इन्फॉर्मेशन चालू केली असं तसं त्याच्यामध्ये बराच वेळ गेला आपला. आणि ते महत्त्वाचंच होतं, वेळ नाही गेला, कामासाठीच गेला तो वेळ. पण मग ठीक आहे, काय अडचण नाही. ड्रोन घेतलंय आपली आता टीम चांगली क्रिएट होऊन गेली. फोटोग्राफर, कॅमेरा बिमेरा, ड्रोन, गिम्बल सगळं आपल्याकडे सेटअप. तुम्हाला काही शूट लागला, वेडिंग वगैरे जे लागेल ते काय अडचण नाही. तर मग आता जातो मस्तपैकी सगळ्यात थोडासा नाश्ता वगैरे करू आणि जाऊ घराकडे. बाकी काही ओके नर्वस होतो तो कॅमेरा चालू केला का. स्वतः कॅमेरामध्ये लोकांना कॅप्चर करतो आणि स्वतः हे बघा कॅमेरा चालू केला का असा नर्वस होतो. तेजस तू पण नर्वस होतो? नाही तेजस नाही होत. तेजस एकदम जबरदस्त आपला कॅमेरा लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तेजस फक्त हातच जोडतो कॅमेरामध्ये आला का. पण आपल्याला जास्त काही नाहीये, तू जास्त काही जोरात गाडी चालू नको यार, एकदम हळूहळू जायचंय. ए बाय गायचप, ए ओम्या ये पाय ना गायचपची पिशवी आणली डायरेक्ट दोन ठेवायला. ए बा पर्स घेऊन हे बा गाईस, याच्यामध्ये पुरी कॅश ठेवलेली होती बरं का. याच्या पर्स पैशांसाठी पर्स आणि ड्रोनसाठी डायरेक्ट गायछाप. काही विषय नाही, रको चलो. फायनली सिद्धूने गायछापच्या पिशवीत ड्रोन ठेवूनच दिलेला आहे. कोणी म्हणेल का गाईज ह्या गायछापच्या पिशवीमध्ये ड्रोन असेल? गाईज आता थांबलोय नाश्ता करायला, म्हणजे थोडंसं खाऊन घेऊ म्हटलं. आणि हे बघा आपले सँडविच पण येऊन लागले. एक प्लेट सँडविच. हे काय कढी वाटते, काय अडचण नाही. आता मस्तपैकी गरम आहे, काय अडचण नाही. मस्तपैकी खाऊन घेतो, चहा वगैरे पिऊन मग लागू आपल्या पुढच्या प्रवासाला. काय आहे तुझं ओमसारखी सवय अशा मध्ये काही बी घालायची. तर आपलं खाऊन झालं की लागू आपण पुढच्या प्रवासाला. फायनली काही नाश्ता वगैरे झाला. सँडविच बरे होते, कढी आणि सँडविच फर्स्ट टाइम ट्राय केलं, काय अडचण नाही, चांगले होते. तर आता आपण पुढचा प्रवास एन्जॉय करू. आणि इकडे मस्तपैकी सनसेट होतोय. हा काय वातावरण आहे का, मस्त वातावरण आहे. आणि रस्ता पण भारी आहे. पण इथून पुढे तो देवळा रस्ता आहे ना, तो थोडासा खराब होईल. पण मग काय अडचण नाही, जाऊ. फायनली सटाणामध्ये पोहोचलोय आणि यांची गाडी इथंच लावली, त्या कारणाने ह्यांना इथंच ड्रॉप करतो आम्ही. तो कॅमेरा घेतला, गायछाप घेतली का, तर आपण पण आपल्या घराकडे निघू आता. सिद्धू येऊ का? ऑर्डर राहिली तर फोन करतो. मला बी कर एखादी राहिली तर चला आता. गायछाप घेतली का? गायछाप घेतली का? चला येतो मग. चला हळूहळू चालते बरं. चल मग. चल घेतलं काय मी. तर गाईज आता फायनली आपण निघालोय. आणि हे तू घरी जातो का? हो, मला ड्रॉप करेल सगळ्यात आधी घरी आणि तो पण घरी जाईल. आम्ही निघालो होतो 12 वाजता आणि आता वाजले ते तुम्हीच बघून घ्या 6:30 वाजून गेले. आपल्या घरी आता कांड पडणार आहे मोठा. सगळ्यांना कंटिन्यू फोन चालू होते, मला सोडून सगळ्यांना फोन चालू होते. कुठेपर्यंत इतका वेळ लागतच नाही म्हणजे. नाशिकहून यायला पण एवढा वेळ लागत नाही. ठीक आहे, पण त्यांना काय माहिती आम्ही काय करत होतो. मग त्यांना ड्रोन घेत होतो गायछापच्या पिशवीत. इकडे नको ना, इकडे नका. गायछापच्या पिशवीत रोड बी इतका अँटिक आहे. गाडी अशा ठिकाणी लावली होती पहा, पुरा डुलिंग रोड आहे. चांगला रोड लागू द्या, चांगला रोड लागू द्या. आता पिका नाही एवढाचा खरंच रोड आहे. बा आणि वातावरण इतकं भारी होतं ना काहीच, एक नंबर वातावरण. काही विषय नाही. मी जरा झोप ठोकून घेतले टॉपचा विषय नाही. एसी चालवताना मस्त झोप ठोकून घेतली. ठेवू मग? हो चालेल. ठेवून रे, तुला रस्ता दिसतो का? बॅटरी मारू का मी? हो मार ना. तेव्हा आपल्या मोबाईलच्या टॉर्चच्या एवढं लाईट पडतात. लाईट पहा केवढं पडतं. करतो एक बंद कर.
बस एवढंच. हे बघा काहीच तुम्हाला वाटत असेल पण काहीच लाईट नाही पडत ना. जर लाईट बंद केलं तर सगळं ब्लँक होऊन जातं. पण मग काय अडचण नाही. गाडी बघ किती भरून गेली हो. काही आता आपण उद्या मस्त वॉश करणार आहे गाडी. खिडकी ओपन केलेली ना येताना धुळीचा रोड पूर्ण बसली पूर्ण धूळ गाडीत. तर फायनली गाईज आपण आता मेन रोडला लागलोय आपल्या घरापर्यंत. आपल्या घरापर्यंत एकदम पॉश रोड आहे. आता काय अडचण नाही. तर आता घरी जातो मस्तपैकी फ्रेश वगैरे होईल आणि जेवण वगैरे केलं जाईल मस्तपैकी. आणि डोकं पण जाम झाले. तू पण झोप बघा. नाही तू काही बी कर मला काय मी घेऊन आता दुबई चाललेलो तू काही Flight आहे माझी बी रात्री. ओके ओके सोडायला येऊ का? हो. अजिबात बोलू नको फोन बी करू नको. मी डायरेक्ट मोबाईल बंद करून झोपणार आहे आता. जाम थकलोय. तर जातो घरी मस्तपैकी. हा ब्लॉग करतो इथंच एंड. भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. बाय बाय.